वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। सर्जी गँगचा म्होरक्या गोपाळ अंकुशराव उर्फ सर्जी यास अटकपूर्व जामीन मंजूर। ॲडव्होकेट सचिन माने। दिनांक 7 मे 2025 रोजी पंढरपूर येथे यश अंकुशराव व अन्य 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांनी एकाचा खून करण्याच्या तयारीने मोटरसायकलवरून 2 देशी बनावटीचे कट्टे, अग्निशस्त्र, 4 जिवंत राऊंड बाळगलेल्या स्थितीत आढळल्याने त्यांना पंढरपूर येथील पोलिसांनी अटक केली। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी यश अंकुशराव यास राजू धोत्रे नेहमी भांडण करून विरोध करतो, त्यामुळे अडचणी येतात याची माहिती गोपाळ अंकुशराव यास मिळाल्यावर त्याने निरोप दिला की आपल्या सर्जी गँगमधील पोरांना कोण आडवे येत असेल तर त्याची गेम करून टाका, आपली दहशत कमी झाली नाही पाहिजे, त्यामुळे राजूचा गेम करायचा असे ठरले आहे अशी माहिती दिली। त्यामुळे गोपाळ अंकुशराव व इतर 3 जणांविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला। गोपाळ अंकुशराव यास पंढरपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात अटक असून त्यास मोका अंतर्गत कारवाई झाल्याने तो तुरुंगात आहे। तुरुंगातूनच त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पंढरपूर येथील न्यायालयात अर्ज दाखल केला। सुनावणीवेळी ॲडव्होकेट सचिन माने इचलकरंजी यांनी गोपाळ अंकुशराव हा ज्यावेळी घटना घडली त्यावेळी कारागृहातच बंदिस्त होता। तपासादरम्यान कारागृहातून गोपाळ अंकुशराव कोणत्या माध्यमातून आरोपींच्या संपर्कात होता हे स्पष्ट होत नाही, त्यामुळे खुनाचा कट रचनेसाठी कट कारस्थान कशा पद्धतीने झाले हे तपासादरम्यान निश्चित झालेले नाही, त्यामुळे त्यास अटकपूर्व जामीन मिळण्याचा युक्तिवाद करण्यात आला। गोपाळ अंकुशराव याच्यावर पूर्वी खुनाचा प्रयत्न तसेच मोका अंतर्गत कारवाई झाल्याने त्यास अटकपूर्व जामीन देऊ नये तसेच कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला, परंतु ॲडव्होकेट सचिन माने यांनी सर्वोच्च न्यायालय यांच्याकडील न्यायनिवाड्याचा संदर्भ देऊन आरोपी जरी इतर गुन्ह्यात कारागृहात असला तरी सध्या दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यास अटकपूर्व जामीन मागता येईल असा युक्तिवाद केला। सदर युक्तिवाद ग्राह्य मानून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी गोपाळ अंकुशराव उर्फ सर्जी यास अटकपूर्व जामीन मंजूर केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने इचलकरंजी व ॲडव्होकेट लक्ष्मण दांडगे पंढरपूर यांनी काम पाहिले। दिनांक 7 मे 2025 रोजी पंढरपूर येथे 2 विधी संघर्ष बालक व 1 आरोपी यांना 2 देशी बनावटीचे अग्निशस्त्र व 4 जिवंत काडतुसे याच्यासह पंढरपूर पोलिसांनी पकडले होते। पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एका आरोपीने सांगितले की सर्जी उर्फ गोपाळ अंकुशराव यांनी त्यांची दहशत कमी होत आहे यासाठी एकाचा खून करण्यासाठी त्यांना निरोप दिलेला होता। वास्तविक गोपाळ अंकुशराव उर्फ सर्जी हा एका गुन्ह्यात मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहे आणि कारागृहात असताना त्यानं निरोप पाठवला आरोपींना असा त्यांचा आरोप होता, परंतु कारागृहातून या बाहेरच्या आरोपींच्या कशा प्रकारे संपर्कात होता हे तपासादरम्यान पुढे आलेले नाही, त्यामुळे कारागृहातून तो कोणत्याही प्रकारे निरोप पाठवू शकत नाही, कारागृहातून तो सुपारी देऊ शकत नाही व कारागृहातून खुनाचा कट रचल्याचा हा जो आरोप करण्यात आलेला आहे तो हा चुकीचा आहे असा आम्ही युक्तिवाद केला। युक्तिवादादरम्यान सरकार पक्षातर्फे असा विरोध करण्यात आला की गोपाळ अंकुशराव हा ऑलरेडी एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याला कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही, परंतु नुकत्याच सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेला आहे की एखाद्या गुन्ह्यात केवळ कारागृहात आहे म्हणून त्याच्यावर इतर गुन्हा नोंद झाला तर त्याला अटकपूर्व जामीन मागता येणार नाही ही चुकीचं आहे, तर त्याला तो अटकपूर्व जामीन मागता येतो। तर सुनावणी दरम्यान आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले, त्यामध्ये दाखवून दिलो की कोणत्याही प्रकारे क्रिमिनल कॉन्स्पिरसी जे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे हा प्रथमदर्शनी चुकीचा आहे, केवळ कारागृहात मोक्यासारख्या गुन्ह्यात आहे म्हणून त्यास अटकपूर्व जामीन नाकारता येणार नाही असा आम्ही युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज गोपाळ अंकुशराव उर्फ सर्जी यास अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन